मित्रांनो, हा व्हिडिओ बनवणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. मला काही शब्द सुचत नव्हते की कसं बोलावं, कसं तुमच्या पुढे हे सर्व मांडावं. कारण सध्या तुम्ही ज्या मनस्थितीमध्ये आहात, हे फक्त तुम्हीच समजू शकता. मी फक्त एक अंदाज लावू शकतो. कारण तुमच्यासारख्याच खूप साऱ्या विद्यार्थ्यांशी मी कनेक्टेड आहे. त्यांच्याशी कॉलवर बोलतोय. त्यामुळे मी फक्त अंदाज लावू शकतो की तुम्ही कसे फील करताय. पण तुम्ही सुद्धा विश्वास ठेवा मित्रांनो, तुमच्यासारखंच मीही तुमच्यासोबत बरोबर आहे आणि मीही तसंच फील करतोय. कारण कोणत्या ना कोणत्या पद्धतीने तुम्ही माझ्यासोबत कनेक्टेड होता आणि त्यानंतर तुमचा असा रिझल्ट आला, म्हणजे मेहनत करून रिझल्ट नाही आला, यानंतर जे दुःख होतं ते मी समजू शकतो तुमचं, परंतु तुम्ही जेवढं फील करताय ते कोणीच समजू शकत नाही मित्रांनो. आता आपल्याकडे दोन पर्याय आहेत मित्रांनो. एक तर त्याच दुःखामध्ये बसणं, मला का मार्क कमी पडले, मी का फेल झालो, हेच विचार करत बसणं, किंवा मग त्याला विसरून त्याच्यासोबत फाईट करून आपल्याला येणाऱ्या एक्झाममध्ये पूर्ण सब्जेक्ट काढणं. अल्टिमेट गोल काय असतं मित्रांनो बीएमएसचं? तुम्ही सांगा, तुम्ही आठवा की बीएमएस करून तुम्हाला काय करायचंय? तुम्ही जेव्हा घरून बीएमएस कॉलेजला आले, तेव्हा तुमचे मित्र सोबत घेऊन आलेले होते का? नाही ना. तुम्ही एकटेच आलेले होते. का तेव्हा तुम्हाला माहित होतं की तुम्हाला कोणत्या कॉलेजला फ्रेंड्स येणार आहेत, त्यांच्यासमोर तुमचं काय इम्प्रेशन पाडायचं हे तुम्हाला माहित होतं का? नाही. तुमचं अल्टिमेट गोल काय होतं? ही बीएमएसची डिग्री कंप्लीट करायची आणि आपल्याला एक वैद्य बनायचे किंवा एक डॉक्टर बनायचे आणि आपली ओपीडी चालवायची. हेच तुमचं एक गोल असू शकतं किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायचं. मला सांगा, या फेल झाल्याने किंवा एटीकेटी मध्ये पडल्याने या तुमच्या जो गोल आहे अल्टिमेट, याला काही फरक पडेल का? जर तुम्ही उद्या बीएमएस पास झाल्यानंतर तुमच्या जो पाठी आहे तिथे तुम्हाला लिहायचंय काय की मी इथे 6 महिने बॅक राहिलेलो होतो किंवा मला या संस्कृत विषयाची एटीकेटी लागलेली होती, निश्चितच नाही लिहायचंय. मग का एवढं नाराज होताय तुम्ही? तुम्ही नाराज होताय स्वतःसाठी. स्वतःसाठी की दुसरे काय विचार करतील याच भावनेमुळे तुम्ही जास्त नाराज होताय मित्रांनो. 2 दिवस मित्रांनो, 2 दिवसानंतर कोणाला काहीही घेणं देणं राहणार नाही की तुम्हाला मार्क किती होते, तुम्ही पास आहे, फेल आहे, कुणाला काहीच घेणं देणार नाही. इफेक्ट फक्त तुमच्या एकट्याला होईल. त्यामुळे तुम्हाला आता प्रॉब्लेम आलाय, तुमच्या लाईफमध्ये हे अप अँड डाऊन्स चालू आहेत, तर फक्त तुम्हाला त्याच्यासोबत लढावं लागेल. ठीक आहे. आता या व्हिडिओमध्ये तुमच्या पुढे माहिती ठेवणं माझ्यासाठी तेवढंच कठीण होतंय, कारण ती कशा पद्धतीने ठेवायची, तुमची मानसिकता कशी आहे हे खूप कठीण आहे. तरीही आता सर्व बाजूला ठेवून आपल्याला नवीन कामाला लागायचंय. त्यामुळे जे काही पॉइंट्स आहेत, आता इथून पुढे कसं कामाला लागायचंय, कसं रोड मॅप तयार करायचा आहे, हे सर्व मी आणि माझ्या नंतर कृष्णा सर, आम्ही दोघं मिळून तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. मी काय क्वालिफाईड टीचर नाहीये खरं सांगायचं तर. मी तुमच्यासारखाच एक तुमचा सिनियर आहे, जो की तुमच्या मोठ्या भावासारखं तुम्हाला गाईड करणार आहे आणि आतापर्यंत करत आलोय. काही जण माझ्याशी लेट कनेक्ट झाले किंवा ज्यांनी लेट अभ्यास केला, ज्यांनी IMPच्या भरोश्यावर अभ्यास केला, असे खूप सारे कारण असू शकतात. सर्वात प्रथम मित्रांनो, एक्सेप्टन्स. काय पाहिजे आपल्याला? एक्सेप्टन्स, की मी का फेल झालोय आणि मी फेल झालोय तर ते फक्त आणि फक्त स्वतःच्या चुकीमुळे फेल झालोय. आता कारण देणं बंद करा की माझा पेपर व्यवस्थित चेक झालेला नाहीये किंवा मी इथे ते बसलो होतो, मला नर्वसनेस आली पेपरमध्ये, मला ज्या टीचरकडे पेपर दिला त्याला फक्त एक तर मार्क द्यायचा होता, एक का नाही दिला. हे सर्व आता कारण देणं बंद करा. मी तर पेपरच्या वेळेला अभ्यास केलेला होता, तरी सुद्धा मी फेल झालो. हे सर्व गोष्टी आता सोडून द्या आणि एक्सेप्टन्स वाढवा मित्रांनो. कोणालाही सांगू नका, फक्त स्वतःच्या मनाला सांगायचं आपल्याला की मी काय चुका केल्या आणि आता त्या सुधारायच्या. ठीक आहे. आपल्याला पहिल्या या सेक्शन मध्ये हेच पाहायचंय की काय काय असे रिझन्स आहेत ज्याच्यामुळे आपण फेल झालोय आणि काय काय सोल्युशन काढता येतील यावरती. आता मी काही कारण देतो तुमच्या पुढे. ते कारण कोणासाठी एक कारण असू शकतं त्यातलं, काही जणांसाठी 2 कारण असू शकतात, तर काही जणांसाठी मल्टिपल कारण असू शकतात. तर त्यामधलं पहिलं कारण असू शकतं मित्रांनो, मेहनत कमी पडणं. पहिलं कार्य काय? मेहनत कमी पडणं हे कारण असू शकतं पहिलं. एक तर तुम्ही खूप जास्त मेहनत केलेली आहे, परंतु तुम्हाला काय झालंय, पेपरमध्ये गेल्यानंतर नर्वसनेसने तुम्हाला आठवलंच नाही किंवा मग तुमची मेहनत कमी पडली. पेपरच्या वेळेला सगळेच अभ्यास करतात. तुम्हाला वाटत असेल शेवटचा महिनाभर मी तर अभ्यास केला तरी सुद्धा मार्क कमी पडले. शेवटचा महिनाभर अभ्यास करून तुम्ही जर फेल झालाय तर तुमची मेहनत कमी पडली मित्रांनो. ही मेहनत तुम्हाला 18 महिन्याचा कोर्स का बरं ठेवलाय? कारण सिलेबस तेवढा लेंदी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एवढा मोठा कोर्स ठेवलाय आणि तुम्ही शेवटी जाऊन त्याचा अभ्यास केला. त्यामुळे तुमची इथं मेहनत कमी पडली. जर तुमचं हे कारण असेल तर याला एकच सोल्युशन आहे. आता या वेळेला याच्यापेक्षा दुपटी तिपटीने मेहनत करावी लागेल. काय सोल्युशन यावरती? मेहनत वाढवायची. कशी वाढवायची पाहूया आपण या व्हिडिओमध्येच. त्याच्यानंतर डायरेक्शन. डायरेक्शन म्हणजे काय? तुम्ही मेहनत केलेली आहे मित्रांनो, पण चुकीच्या डायरेक्शनने केलेली. तुम्हाला ऑथेंटिक पद्धत माहित नाही एखादा सब्जेक्ट प्रिपेअर करण्याची, किंवा तुम्ही चुकीच्या पद्धतीने प्रिपेअर केलाय सब्जेक्ट किंवा ते चुकीच्या पद्धतीने एक्झाम मध्ये लिहिलाय. हे होऊ शकतं दुसरं कारण. त्यामुळे आता इथून पुढे आपल्याला काय करायचं? करेक्ट डायरेक्शनला अभ्यास करायचा.
याच्यासाठी तुम्ही तुमच्या सिनियरची मदत घेऊ शकता, तुमच्या मित्रांची मदत घेऊ शकता जे की तुम्हाला जज करत नाहीयेत, आणि ते कसा अभ्यास केला हे त्यांना विचारा, त्यांच्या जे नोट्स असतील त्या वापरा, किंवा त्यांना समजून सांगायला सांगा मला हे समजत नाहीये, किंवा त्यांनी कसा अभ्यास केला ते पॅटर्न समजून घ्या, त्या डायरेक्शननी अभ्यास करा, ज्याला चांगले मार्क आहेत अशांकडून तुम्ही ऍडवाइस घेऊ शकता, किंवा आम्ही तर आहेतच. त्याच्यानंतर हेल्थ कंडिशन. काही जणांचं काय होतं की एक्झामच्या वेळेलाच काय होतं, हेल्थ खराब होते आणि त्यामुळे त्यांचे पेपर खराब केले. मग आता या वेळेला आपल्याला काय काळजी घ्यायची एक्झामच्या आधी, की हेल्दी फूड खायचंय आणि हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करायची आहे. त्यामुळे काय होईल, एक्झामच्या वेळेला आपलं हे जे कारण आहे ते आपल्याला पूर्ण डिलीट करायचंय, की आपल्या हेल्थ कंडिशनमुळे आपला कोणताही सब्जेक्ट जायला नकोय. त्यानंतर पुढचं कारण काय असू शकतं मित्रांनो, नर्वसनेस. हे कारण मी खूप जणांच्या तोंडाने ऐकले. काही जण ते आपली मेहनत केली नाही ते कव्हर करण्यासाठी सुद्धा हे कारण सांगतात, आणि काही जणांच्या ऍक्च्युअल केसमध्ये सुद्धा ही केस होते. कशी, की तुम्ही खूप सारा अभ्यास केलाय आणि पहिला पेपर संहिताचा होता, पेपर सोपा होता, परंतु तुम्ही एवढं सगळं अभ्यास केलं होतं, तुम्हाला पेपरमध्ये मांडायचं होतं, त्या नर्वसनेसनेच तुमचे काही क्वेश्चन सुटून गेले किंवा ते व्यवस्थित प्रेझेंट झालेले नाही. सुटून गेले म्हणजे कसे सर, तुमचा आवडतीचा एलएक्यू आला, तुम्ही आवडतीचा एलएक्यू लिहित बसले आणि मागलचे क्वेश्चन सुटले, पण तुम्हाला 3 तासामध्ये पूर्ण कंप्लीट करायचं होतं. काही जणांचे तर गडबडीमध्ये एमसीक्यू सुद्धा खाली वर करून आलेत, ते त्यांना एक्झाम झाल्यावरती कळलं, असे सुद्धा कॉल आलेले आहेत मला. त्यामुळे, किंवा काही जणांनी एमसीक्यूचे कोडच नाही टाकले, अशा पण चुका झालेल्या आहेत. हे सुद्धा चुका होऊ शकतात, या नर्वसनेसमुळे चुका होतात. किंवा काही जण एक्झामसाठी ॲब्सेंटच होते, काहीतरी असं कारण झालं किंवा पर्टिक्युलर पेपरला अब्सेंट राहिले, किंवा ते पेपरच दिले नाही, प्रेझेंटी भरली नाही, असे काय कारण असू शकतात. आणि सर्वात महत्वाचं कारण शेवटचं आहे, परंतु खूप महत्वाचं, लक मित्रांनो. तुमचं लक काम केलं नाही मित्रांनो ऐन वेळेला. तुमचं जर एखादा सब्जेक्ट एटीकेटी लागलाय तर तुमचं लक काम केलं नाही. मला तर असे खूप या वेळेला, मी आतापर्यंत असा रिझल्ट पाहिला नाही मित्रांनो, की खूप सारे मित्रांचे हे 99 मार्क आहेत, म्हणजे एका मार्कने सब्जेक्ट गेले. क्रिया 99 मार्क एका मार्काने सब्जेक्ट गेले. त्याच्यानंतर संस्कृत एका मार्काने सब्जेक्ट गेला. हे जेव्हा आपले एटीकेटी लागते तेव्हा तर आपण समजून घेऊ शकतो, परंतु जेव्हा आपले 2 सब्जेक्ट गेलेले आहे आणि तिसरा सब्जेक्ट आपला 99 वर, तेव्हा कसे, जर या सब्जेक्टला 1 मार्क जास्त असला तर तुम्ही डायरेक्ट काय होता, बॅच सोबत येत आहे. एटीकेटी आणि फेल मधला फरक तर माहित असेल सर्वांना. एटीकेटी म्हणजे काय मित्रांनो, एटीकेटी म्हणजे तुम्हाला आता ही जी नेक्स्ट एक्झाम आहे पुढे येणारी, ती कव्हर केल्यानंतर तुमच्या बॅच सोबत कंटिन्यू करता येईल. आणि जे फेल होते लोक, त्या फेल लोकांना तुम्ही जरी एक्झाम क्लिअर केली तरी सुद्धा काय करावं लागेल, की बॅच सोबत 6 महिने तुम्ही मागे पडताय. आता खूप जणांना हेच वाईट वाटतंय की मी माझ्या बॅच पासून वाईट पडलो. काही नाही झाले, तू फक्त तुमची बॅच 6 महिने आधी एक्झाम देणार आणि प्रत्येक एक्झाम तुम्ही 6 महिने लेट देणार, एवढाच फरक झाला तुमच्या लाईफमध्ये, बाकी काही फरक झालेला नाहीये. त्यामुळे वाईट वाटून घेऊ नका की मी एवढा मागे पडलोय, बॅच पासून वेगळा झालोय, तो कसा विचार करेल, ती कसा विचार करेल, हे सगळं सोडून द्या. आता तुमचं लाईफ आहे, तुम्हाला हे एक्झाम क्लिअर केल्यानंतर सगळं ऑटोमॅटिकली सगळं बरोबर व्हायला लागेल. आता तुमचं सगळं जे टार्गेट आहे ते पुढच्या एक्झाम वरती असेल, आणि यासाठी पूर्ण आयुर्वेदा मराठीची टीम तुमच्या सोबतच राहणार आहे. या सर्व गोष्टीचे सोल्युशन मी तुम्हाला दिलेत. तुम्हाला अल्टिमेट गोल पण सांगितलं की काय करायचंय, आपल्या BMS काढायचंय. आता यानंतर तुम्हाला कृष्णा सर व्हिडिओ येईल कृष्णा सरांचा, की कृष्णा सर सांगतील की तुम्हाला काय रोड मॅप काय पाहिजे आता पुढच्या वेळेसचा, म्हणजे तुम्हाला आता काय कशा पद्धतीने तयारी करावी लागेल की पुढच्या वेळेस आता जसा विषय गेलाय तो नंतर जाणार नाही. मित्रांनो, तुमचे 5 जरी विषय गेलेले असले, मी काय सांगतोय, 5 जरी विषय गेलेले असले तरी सुद्धा या काळात निघतात. मी माझा मित्र आहे, माझ्या मित्राचं नाव नाही सांगत तुम्हाला मी, त्याने काय केलं होतं, त्याची प्रेझेंटी भरलेली नव्हती आणि त्याचे 5ला 5 सब्जेक्ट म्हणजे नव्हतेच. मग त्याने फर्स्ट टाइम एक्झाम दिली आणि त्याचे ऑल क्लिअर भरलेले होते. त्याचं नाव नाही सांगत मी तुम्हाला. तशाच पद्धतीने लास्ट इयरच्या विद्यार्थ्याचे बी काही उदाहरण आहेत की 2-3 सब्जेक्ट राहिलेले होते, फेल मध्ये होते, तरी सुद्धा त्यांनी एक्झाम काढल्या. तर लास्ट जी समरची एक्झाम झाली होती ती झाली होती जुलैमध्ये, आणि त्यांची जी एटीकेटी किंवा पुढची एक्झाम झालेली होती ती झालेली होती डिसेंबरमध्ये. म्हणजे समरला पेपर झालेला होता आणि विंटरला त्याची एटीकेटी झालेली होती. तर तुमचा पेपरही आता सप्टेंबरमध्ये झालाय आणि याची एटीकेटी तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे जानेवारीमध्ये असायला पाहिजे, परंतु आणखी ऑथेंटिक लेटर आलेलं नाहीये. तुमची एक्झाम जानेवारीमध्ये आहे की मार्च मध्ये आहे याच्याबद्दल आणखी कन्फ्युजन चालू आहे. ऑफिशियल लेटर आल्यानंतर मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आपण रिपीटर बॅचेसचा एक ग्रुप तयार केलाय, तो ग्रुप तुम्ही जॉईन करा, किंवा आपल्या इंस्टाग्राम हँडलवरती तुम्ही जाऊन कनेक्ट व्हा, तिथे तुम्हाला हे अपडेट मिळत जातील की एक्झाम कधी आहे.
मला तर असं वाटतं की जेव्हा तुम्ही समरमध्ये एक्झाम दिली तर ते विंटरची एक्झाम जानेवारीमध्ये असायला हवी, परंतु काही जणांचं म्हणणं आहे की ती मार्चमध्ये. तर मी तुम्हाला ती ऑथेंटिक माहिती दिल्यानंतर हे कन्फर्म करून सांगणार आहे. तरी सुद्धा तुम्हाला तयारी करायला लागताना जानेवारीमध्ये एक्झाम आहे या पद्धतीने तयारी करायला लागा आणि आपण तयारी त्याच पद्धतीने रोड मॅप तयार करणार आहोत. ठीक आहे. आता ऐकूया आपण कृष्णा सरांना. थँक्यू. आता सरांनी फेल होण्याचे किंवा एटीकेटी लागण्याची विविध कारणं सांगितली असतील. त्यामध्ये कोणी आजारी असेल किंवा आपला अभ्यास त्या डायरेक्शननं झाला नसेल किंवा आपली मेहनत कुठेतरी कमी पडली असेल किंवा आजूबाजूला असे सर्कमस्टान्सेस निर्माण झाले असतील की ज्यामुळे आपला अभ्यास झाला नसेल, अशी विविध कारणं आहेत. परंतु आता त्या कारणाला घेऊन बसायचं किंवा आपण पुढे काय करायचं हे महत्वाचं आहे. आपण पुढे आता काय करणार? आता जर फेल झालेलो आहोत आपण किंवा आपली एटीकेटी लागली, परंतु आपण आता पुढे काय करणार आहोत? आता पुढचं काय करायचे? दोन गोष्टी असतात की झालेल्या पास्टला घेऊन बसणे किंवा त्या पास्ट मधून काहीतरी शिकणे आणि त्यानंतर पुढे असं काहीतरी करून दाखवणे की त्या ठिकाणी आपल्या पास्टला देखील त्याची लाज वाटली पाहिजे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर मी माझा पर्सनल अनुभव सांगतो की बरेच विद्यार्थी मी असे बघितलेत की त्यांनी फेल झालेत किंवा त्यांची एटीकेटी लागली, परंतु त्यांनी आयुष्यामध्ये पुढे असं काहीतरी केलंय की जे की टॉपर सुद्धा करू शकलेलं नाही. त्यामुळे हा एक फक्त पेपर आहे, हा फक्त जिंदगीचा एक भाग आहे, एक पार्ट ऑफ लाईफ इट इज. त्याच्यामुळं हा पेपर एवढं सिरियसली तुम्ही घेऊ नका किंवा आता त्या पेपरचं आता खूप मुलांचे मेसेज येतात की सर मी डिप्रेशन मध्ये आहे, मी सर मला टेन्शन येतंय, पेपरमध्ये नापास झालोय. परंतु ठीक आहे, साहजिकच आहे, थोडंफार तुम्हाला टेन्शन आलं देखील असेल, परंतु त्या टेन्शनलाच तुम्ही त्या ठिकाणी घेऊन बसणार आहेत तर त्या पेपरचं आपण नापास झालो त्यामधून काहीतरी पुढं शिकणार आहोत. आपण त्या पास्टमध्ये जी झालेली आपली गलती आहे किंवा जी झालेली चूक आहे ती चूक आपण सुधारणार आहोत की ती चूक धरून बसणार आहोत हे महत्वाचं आहे. तर ती आपल्याला चूक कशी सुधारायची, तर आता यानंतर आपली प्लॅनिंग काय असायला पाहिजे, त्यानंतर आपला अभ्यास कसा असायला पाहिजे ते मी आज थोडक्यात सांगणार आहे. आता आपली परीक्षा तुम्हाला म्हणजे कन्फ्युजन आहे की बरेच स्टुडंट्स किंवा सर लोक म्हणतात की जानेवारीमध्ये आहे आणि काही जण म्हणतात की मार्चमध्ये आहे सप्लीचा पेपर तुमचा. ओके. तर हे तुम्हाला ऑफिशियल नोटीस आल्यानंतर मी तुम्हाला सांगेलच. परंतु आता जानेवारी असो की आपण धरून चलू की जानेवारीची आपण तयारी करतोय. आता आपल्याकडे एकूण 3 महिने राहिलेले आहेत. तर या 3 महिन्यात आपला स्टडी प्लॅन काय असला पाहिजे, आपण त्या ठिकाणी काय काय रोडमॅप तयार करणार आहोत, तर मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. आता आपल्याला जानेवारी म्हणले 3 महिने आपल्याकडे राहिलेले आहेत. ओके. आता 3 महिन्यामध्ये काय करायचं आपल्याला, तर आता एखाद्याचा पदार्थ विज्ञानचा विषय राहिला असेल किंवा संस्कृत राहिला असेल किंवा अनॅटॉमी राहिला असेल, आता त्यामध्ये आपल्याला किंवा एखादी पूर्णच फेल झाली असेल, एखादा स्टुडंट पूर्ण सब्जेक्ट फेल झाला असेल, तर त्यांनी काय करायचंय की एकही क्वेश्चन आपल्याला सोडायचा नाही. ओके. सगळे ब्लू प्रिंट नुसार आपल्याला क्वेश्चन्स करायचे आहेत. ब्लू प्रिंट मध्ये जेवढं काय सिलेबस दिलेला आहे तो सगळं आपल्याला सिलेबस कव्हर करायचा आहे. आता मी पदार्थ विज्ञान मध्ये सांगायचं झालं तर आता बऱ्याच मुलांना त्या ठिकाणी अनुमान प्रमाण येत नाही. अनुमान प्रमाण थोडासा अवघड म्हणता येईल टॉपिक आपल्याला, कारण की त्या टॉपिकला कसं की पहिल्या दिवसापासून आपल्याला त्या ठिकाणी हजर राहावे लागते. त्यानंतर म्हणजे पूर्ण लेक्चर केल्यानंतर तो टॉपिक आपल्याला समजतो, परंतु काही कारणास्तव एखाद्याचं अनुमान प्रमाण तर समजलं नसेल, त्याच्यामुळे आणि अनुमान प्रमाणामधून क्वेश्चन आले असतील त्यामुळे एखाद्याचं बॅक राहिलं असेल, तर आपल्याला या ठिकाणी काय करायचंय की एकही क्वेश्चन आपल्याला सोडायचा नाही. म्हणजे सगळी आपल्याला ब्लू प्रिंट नुसार जे सिलेबस दिलेलं आहे ते सिलेबस पूर्ण आपल्याला कव्हर करायचा आहे. ओके. तो सिलेबस कव्हर केल्यानंतर काय करायचंय, तर ते आता आपण तुमच्या आता आम्ही ऍक्च्युअली बघायला गेलो तर आम्ही नवीन क्रॅश कोर्स चालू करतोय. आमचं पण म्हणणं नव्हतं की क्रॅश कोर्स चालू करावं, परंतु बऱ्याच मुलांचे मेसेज येत आहेत की सर एक क्रॅश कोर्स चालू करा. पण आमचा उद्देश त्यामधून आम्हाला पैसे कमवण्याचा किंवा काय हे करून घेण्याचा काही उद्देश नाही, परंतु तुम्हाला एक हेल्प व्हावी म्हणून त्यासाठी आम्ही क्रॅश कोर्स चालू करणार आहोत. तर त्या क्रॅश कोर्स बद्दल आकाश सर तुम्हाला पूर्ण माहिती सांगतीलच, परंतु आपल्याला काय करायचंय त्यामध्ये आम्ही आता ठरवून दिलं आहे. किंवा तुम्ही आता जर एखाद्या तुम्हाला जरी वाटत असेल की आपला अभ्यास तिथपर्यंत आहे, तर एखाद्या सिनियरच्या मदतीनं किंवा कलिग असतील त्याच्या मदतीने तुम्ही अभ्यास करू शकता किंवा तो विषय कव्हर करू शकता. असं नाही की बाबा तुम्ही क्रॅश कोर्स घेतलाच पाहिजे. तर आमचं सांगायचा उद्देश काय आहे
की त्या ठिकाणी तुम्हाला आता आपला अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे. ओके, सिलेबस कव्हर करण्यासाठी आपल्याला पूर्ण क्वेश्चनची तयारी करायची. त्यानंतर आपण एसएक्यू आणि एलएक्यू त्या चॅप्टर मधून कोणते एसएक्यू बनू शकतात किंवा कोणते एलएक्यू बनू शकतात त्या ठिकाणी ते बघायचे आणि त्या पद्धतीने त्याची तयारी करायची आपल्याला. ओके, तर आता कोणताही वेळ न वाया घालवता आपल्याला या ठिकाणी आपल्याला अभ्यास चालू करायचा आहे. आता पास्ट जे झालेलं होतं तो पास्ट होता, पण येणारं फ्युचर हे नक्कीच यशस्वी असेल. धन्यवाद. यानंतर तुम्हाला आकाश सर थोडक्यात माहिती सांगतील कोर्स बद्दल. ओके मित्रांनो, कालपर्यंत असा आमच्या मनामध्ये कसलाच विचार नव्हता की रिपीटर बॅच साठी कोर्सेस तयार करावे किंवा असं काय करावं की ज्यांचे विषय गेलेले आहेत किंवा ज्यांचे फेल आलेले आहेत त्यांच्यासाठी वेगळे कोर्सेस तयार करावं. परंतु कालपासून एवढे ट्रिमेंडस मेसेजेस आलेले आहेत की सर काहीतरी करा, आम्हाला मदत करा. तुम्हाला माहित असेल बहुतेक जण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झालेत रिपीटर बॅचच्या. त्यामध्ये एवढे मुलं जॉईन झाले की अपेक्षाच नव्हती की एवढे सारे मुलं फेल आहेत आणि एटीकेटी मध्ये आहेत म्हणून. त्यामुळे फक्त तुमच्यासाठी आम्ही टीमनं पूर्ण मीटिंग केली आताच. त्या मीटिंग मध्ये आम्ही ठरवलंय की कसा कसा रोडमॅप असायला पाहिजे असा, त्याच्यानंतर काय काय गोष्टी व्हायला हवेत आणि पूर्णपणे मेहनत घ्यायला आमची टीम तयार आहे. आणि या बॅच साठी तर आम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी मेहनत घ्यायला आम्ही सर्व तयार आहोत. त्यामुळे आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडंसं सांगतो की कोणकोणते लेक्चर्स, कोणकोणते कोर्सेस आपल्या पुढे येणार आहेत. सर्वात प्रथम सांगतो, मोस्ट ऑफ मुलांचा जो विषय गेलाय संस्कृत विषय, आणि याची जी प्राइस असेल ती एकदम नॉमिनल असेल. जसे की तुम्हाला एकदम ती प्राइस, त्याला फीस पण म्हणता येणार नाहीये, एवढी कमी फीस असेल. त्यामुळे तुम्हाला कोर्स जॉईन करायचा आहे. सध्या तर तुम्हाला काय करायचं, जर कोर्स जॉईन करायचं कन्फर्म असेल तर तुम्हाला जायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, ते व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ठीक आहे, किंवा वेबसाईटची पण लिंक आहे, वेबसाईट चेक करा. आणि कोर्स बाय करताना सध्या तर आपण कोर्स लॉन्च केलेला नाहीये, कोर्स लॉन्च होईल उद्या. मग तेव्हा काय करायचं, तुम्हाला तुमचा कोर्स व्यवस्थित बघूनच तुम्हाला परचेस करायचा आहे, किंवा मला व्हॉट्सअप मेसेज केल्यानंतरच तुम्ही परचेस करा. म्हणजे चुकीचा कोर्स तुम्ही परचेस करणार नाहीयेत. तुम्ही काय कराल की मार्च 2025 ची बॅच आहे फर्स्ट इयरची, त्यांचे कोर्स चुकून जर जॉईन केले, त्यांची स्पीड एकदम वेगळी चालू आहे आणि तुमचा पूर्ण पॅटर्न रोडमॅप आम्ही वेगळा तयार केलाय, त्या पद्धतीने तुमचा अभ्यास होणार नाहीये. त्यामुळे व्यवस्थित बघा, रिपीटर नावाची जी हेडिंग असेल रिपीटर बॅच, त्याच कोर्सेसमध्ये तुम्ही जॉईन करा. पहिला सब्जेक्ट सांगतो संस्कृत. मित्रांनो, सर्व सब्जेक्टची प्राइस सेमच आहे. संस्कृतमध्ये आपण पूर्ण यावेळेस काय काय करणार आहोत हे सर्व रोडमॅप सांगतो तुम्हाला एक कमी वेळामध्ये. तर सर्वात प्रथम ब्ल्यूप्रिंट नुसार काम होईल. याच्यामध्ये प्रॅक्टिस खूप जास्त होणार आहे, याची एक्झाम्स होणार आहे आणि डेली टार्गेट देणार आहे यावेळेस. आता तुमचे खूप जणांची डायरेक्शन चुकली ना अभ्यासाची, त्यामुळे आता यावेळेस आम्ही काय करणार की आम्ही सांगणार की आता रविवारी जी एक्झाम आहे ती संस्कृतची एक्झाम होणार आहे आणि तुम्हाला एवढा टॉपिक प्रिपेअर करायचा, एवढा प्रॅक्टिस करून ठेवा. ठीक आहे. त्याचप्रमाणे दुसरा सब्जेक्ट जर घेतला, आणि खूप जास्त प्रॅक्टिस घेणार आपण आता याची. दुसरा सब्जेक्ट मी तुम्हाला सांगतो, हे कोर्सेस जे आहेत ते आपण उद्या लॉन्च करूया आणि त्याचे कंटेंट 2 दिवसामध्ये पडायला चालू होईल. त्याच्यानंतर पदार्थ विज्ञानचा हे कोर्स चालू होणार आहे. पदार्थ विज्ञानमध्ये सेम तुम्हाला प्राइस तेवढीच राहील. पूर्ण नवीन लेक्चर्स यामध्ये मिळणार आहेत तुम्हाला. पदार्थाचे आणि संस्कृतचे दोन्हीचे नवीन लेक्चर्स यामध्ये पडायला चालू होईल. आता तुम्हाला लेक्चर्स काही एकदम पूर्ण सिलेबस पडणार नाहीये ना, तुम्हाला डेली एक एक दोन टॉपिक पडत जाणार आहेत. त्यामुळे तुमचं काम काय आहे की पहिल्या दिवशी जसं तुम्हाला संस्कृतमध्ये दिलं जाईल, काय दिलं जाईल की काय काय पाठांतर करायचे, मग तुम्हाला त्या गोष्टी पाठ करायला घ्यायचे. धातू, शब्द तुम्ही पहिल्या वेळेस पाठ केले नाहीत, म्हणूनच तुम्हाला आता रिपीट बॅच मध्ये यावं लागले. त्यामुळे आम्ही काय म्हणतो, हे 100% फॉलो करा. आता ट्रस्ट ठेवूनच इथून पुढे काम करायला शिका. पदार्थ विज्ञान झाला. त्याच्यानंतर पुढचा आहे रचना शरीर, अॅनाटॉमी. सेम प्राइस मध्ये हा पण होईल. अॅनाटॉमीचा ज्यांचा सिंगल सब्जेक्ट गेला अॅनाटॉमी, त्यांनी हा अॅनाटॉमीचा कोर्स जॉईन करा. याच्यामध्ये आता तुम्हाला रियालिटी सांगायला गेलं तर कोणताही महात्मा अॅनाटॉमीचा पूर्ण सिलेबस शिकू शकत नाहीये. या पृथ्वीवर कोणताच महात्मा अॅनाटॉमीचा सिलेबस दिलेल्या वेळात संपू शकत नाहीये. मग संपवलं तर क्वालिटी कंटेंट देऊ शकत नाहीये. त्यामुळे आपणही याचं मोस्ट ऑफ IMP पार्ट म्हणजे 85% IMP पार्ट याचा अॅनाटॉमीचा संपवतोय आणि उरलेल्या पार्टच्या तुम्हाला नोट्स देतोय, म्हणजे ज्यांना कंप्लीट करायच्या त्या नोट्स कंप्लीट करायच्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, चौथा सब्जेक्ट आपला संहिता कम्प्लिटली न्यू लेक्चर्स यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. या सिरीज मध्ये डेली अपलोड होत राहतील, नोट्स तुम्हाला मिळतील, हँड रिटन नोट्स मिळतील. त्याप्रमाणे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. कसा अभ्यास करायचा हे तुम्हाला कोर्समध्ये सांगितलं जाईल आणि त्यानंतर
तुमच्या एक्झाम्स होणार आहेत डेली. पूर्ण हप्त्याभराचा शेड्यूल तयार केले तर आम्ही महिन्याभराचा तुमचा शेड्यूल तयार केला आहे. कोणत्या पद्धतीने तुमचा कसा अभ्यास व्हायला हवा, एक्झाम कधी व्हायला हवी, जसं की आम्ही तुमची एक्झाम ठेवली आहे सोमवारी, तर त्या टॉपिक तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे त्याच पद्धतीने एसे केले आणि तुम्ही आम्हाला लिहून पाठवायचं आहे. मग आम्ही ते चेक करणार, यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट होऊ शकते ते आम्ही तुम्हाला सांगणार. त्यानंतर शेवटचा सब्जेक्ट क्रिया. या सब्जेक्टचे तुम्हाला लेक्चर मिळतील आणि जे काय अपग्रेडेशन असेल बघा. आणि तुम्हाला प्रत्येक जे कोर्स आहे त्याच्यामुळे गायडन्स नावाचं एक फोल्डर दिसेल, त्यामध्ये आम्ही तुमच्याशी कंटिन्युअसली कॉन्टॅक्टमध्ये राहू. व्हॉट्सअप ग्रुपही तयार होईल जे कोर्स मेंबर आहेत त्यांचा. आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, याच्याकडे लक्ष द्या, मी तुम्हाला फोर्स करत नाहीये की तुम्ही आमचा कोर्स घ्या, अजिबात फोर्स करत नाहीये. त्यामुळे कोणीही आमच्यावर उपकार करण्यासाठी कोर्स विकत घ्यायचा नाहीये. जर तुम्हाला पूर्ण आमच्यावर विश्वास असेल तरच हे कोर्सेस विकत घ्या. आम्ही ऑथेंटिक टीचर नाहीये. ऑथेंटिक म्हणजे काय, आमच्याकडे जर क्वालिफाईड डिग्री नाहीये, आम्ही क्वालिफाईड टीचर्स नाही, आम्ही तुमचे सिनियर्स आहेत, आम्ही तुमचे मोठे भाऊ आहेत, हे तुम्हाला डिस्क्लेमर देतो पहिलेच. आणि यानुसारच तुम्ही आमच्याकडे या, तुमचा विश्वास असेल तरच या. खूप जणांचा आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ पाहताय. त्याचप्रमाणे आता जर सब्जेक्ट काढायचे असले तर आमच्याशी कनेक्ट करून तुम्ही येऊ शकता. पूर्ण टीम आयुर्वेद मराठी तुमच्या सोबत असेल. आताही सांगतोय, कोर्स घेण्यासाठी मी तुम्हाला फोर्स करत नाहीये. तुम्हाला जर विषय काढायचे असेल, आमची मदत हवी असेल तरच तुम्ही कोर्सेस परचेस करू शकता. आणि याची प्राइस मुद्दाम आपण खूप कमी ठेवलेली आहे. ठीक आहे. या व्यतिरिक्त काही जरी डाऊट तुम्हाला असेल तर तुम्ही व्हॉट्सअप जो आमचा नंबर आहे त्याला तुम्ही मेसेज करू शकता. कोर्स परचेस करण्याआधी मेसेज करा आणि आता डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्हाला इंस्टाग्राम लिंकवर क्लिक करा, म्हणजे बॅचेसचा येणार अपडेट तुम्हाला इंस्टाग्रामवर मिळेल. आणि व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन करा, तिथे तर पूर्ण आम्ही तुमच्यासाठी जे काय होईल ते डिस्कस करू. या बॅचसाठी आमची आयुर्वेदा टीम तुम्हाला 100% देईल. आमचं जे काही होईल टीम आयुर्वेद मराठी पूर्णपणे तुमच्यासोबत असेल. नॉर्मल बॅचेसपेक्षा या बॅचेसवर आमचा जास्त फोकस असेल. आम्ही अजिबात यामध्ये पैसे कसे कमवायचे पाहत नाही आहोत. ही बॅचचे सर्व सब्जेक्ट निघावे हेच आमचा हेतू असेल. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच. आणि तुमच्या सर्वांना ऑल द बेस्ट. तुमचे सब्जेक्ट गेले म्हणजे तुम्ही तुमच्या लाईफमधून हरलेले नाही येत. तुम्ही आतापर्यंत बघा, ऑब्झर्वेशनने बघा, जे लोक एक्झाममध्ये फेल झालेत त्याच लोकांनी इतिहास घडवले, तेच लोक मोठे झालेत. आणि त्याचनुसार आता इथून पुढे तुम्हाला कळणार आहे की अभ्यास कसा करायचा. तुम्ही सेकंड इयरला लाईटली नाही घेणार दुसऱ्यांपेक्षा. ठीक आहे. त्याच्यामुळे आता अभ्यासाला लागा. आम्ही तुमच्या सोबत आहे. दोघंही मेहनत करू, सोबत मेहनत करू. तुम्ही मेहनत करा, आम्ही मेहनत करू. कशी मेहनत करायची हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.